चला सुकिरता पुरी पकडा, असं बोले की जम करा. आईला आईला दाबा JCB. कसं वाटलं आता? आता मी तुम्हाला खरा रिव्ह्यू देतोय, कारण तिथे मी समोर खात होतो काकांसमोर, तर बोलता नाही आलं मला. पण अगदी प्रामाणिकपणे सांगतो, तुमचं प्रेमाचं नाव काय? बायकोचं नाही तुमचं नाव. सुकीर्त. तुमचे ब्लॉग बघतो आम्ही. हो काय सांगताय? त्यांना सांगितलेलं ऑलरेडी मी पुण्याचं आहे, त्यामुळे त्या पद्धतीने ते असं सांगितलंय त्यांना. कसं वाटलं सर? नुसतं फटाके फुटतात तोंडात. हे विटामिन हॅपीनेस. कसं वाटलं सर? उत्तम. तिघं फ्लेवर वेगळे लागते तुम्हाला बघा. त्याने प्रॉपर पहिली जी होती ती जास्त तिखटवाली होती, मग थोडी मीडियम, आणि ही ट्राय करून बघतो. थोडं व्हॉल्यूम कसं आपण ऍडजस्ट करतो ना, कमी जास्त, प्रॉपर ते स्लो स्लो असं असं. पहिला गेअर, दुसरा पहिला gear, तिसरा gear. हा हा हा. पाणी घ्या, थोडंसं मसाला पाणी देऊ. नो 30 ml घ्या ना, त्याचं असं मेजरमेंट आणलेले. सबका साथ सबका विकास, अपनी बोतल अपना ग्लास, जिंदगी की साथवी जिंदगी की बादवी, मारा गोली गेअर. उत्तम आहे पाणीपुरी. कारण जनरली जेव्हा अशा गोष्टी रीलमध्ये फेमस असतात तेव्हा जनरली असं वाटतं की चव कशी असेल. अप्रतिम पाणीपुरी. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे जो रगडा आहे तो तुमच्या आवडीप्रमाणे, तुमच्या चॉईसप्रमाणे ते बनवतात. त्यामुळे प्रत्येक पाणीपुरीला त्यांनी वेगळा रगडा मला दिला. आणि जर तुम्ही नाशिकला आलात तर नक्की या इथे.